प्रॉब्लेम असा आहे की आमचा पिढ्यानपिढीचा देव आहे वेताळ देव, वेताळेश्वर हा खोनीगावचा. कारण कुठलंही कार्य वगैरे असलं तर इथे आम्ही पूजा करतोय. नारळ वगैरे फोडायला लागतो आम्हाला बाहेर घालून. नंतर मग आता त्या दिवशी आम्ही दररोज पूजा करतोय संध्याकाळी सकाळी. आता त्या दिवशी सोमवारी संध्याकाळी पूजा करायला आलोय तर देव चोरीस गेला आहे. आणि तो चोरीस गेलेला देव लवकरात लवकर पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली आहे, तर पोलिसही ते लवकरात लवकर शोधून मार्गी लावा. आमच्या इथे शेतावर देव आहे वेताळ देव म्हणून. कोणी अंतरली पागड्यापाडा असे सर्व लोक इथे हिंदू लोक सर्व इथे पूजा करतात. आणि हा वर्षानुवर्षाचा देव आहे इथे, आजचा नाही, बऱ्या पिढ्यानपिढ्याचा देव आहे. पण इथं देवाची आम्ही त्या दिवशी पूजा करायला आलो तर इथून देवाची मूर्तीच गायब झालेली आहे. तर हा देवाची मूर्ती गायब झालेली आहे, तर पोलिसही याचा शोध घेऊन हा देव जिथे आहे तिथे ज्याने आहे तिथे आणून ठेवावा. आणि याचा गाव पूर्ण चिंतेत आहे का हा वेताळ देव आहे, हा कसं काही कुणी उकळू शकेल इथून. तर तो तिथून पोलिस लवकरात लवकर तपास करून जो आहे तो मार्गी लावावा. माझी इथे शेती आहे. माझ्या शेतावरचा देव आल्यानंतर मी पूजेला आल्यानंतर माझा पूजा बघताना शेतावर देव गायब झाला आहे. बघतो तर पूर्ण उकरून फेकून कोणीतरी दिला, कुठली मग हे माहिती नाही. परंतु हे असताना आज पिढीचा माझ्या 5 पिढ्याचा देव आहे इथे. तर आम्हाला अशी चिंता झाली का देव अचानक गेला कुठे. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली, पोलिसांचा केला सहकार्य, पोलिसांचा तपास चालू आहे. आणि गावातला बरीचशी लोक विचारपूस करतात की देव अचानक कसं गायब झाला. हां, आता काय मागणी तुझी, काय लागेल? आमची मागणी आहे का बाबा आमचा देव गेला, देव तिथं आणून ठेवावा. जेवणी कोणी हे केलं तर ते आणि कोणाला त्रास नाही व्हावा हीच आमची अपेक्षा.